आहे हलू नको बोट आलते अक्षत म्हणजे खायचे पोहे नाही पोहायचा आणि कयाकिंग नंतर तुम्ही बघितलंच असेल एकदा तरी नक्की करायला पाहिजे अनुभव घ्यायलाच पाहिजे करायचं होतं एवढ्या दिवसापासून ते आम्ही केलेलं आहे हे बाहेर याचं नाव घेत नाहीत हे असे पण फिरवतात रे हे एकदम कलाकारीवाला काम असतं हे आणि आता पुढे जे दिसतंय ना तुम्हाला आणि बघा आमची स्नोवी कुठे फिरायला गेली पुढे यांची येणार मजा फक्त ऐकलं होतं एवढे दिवस अक्षताला काय एक्साइटमेंट माहिती आहे आला तिकडे तर ह्याचा तर आस्वाद नक्की घ्या आणि रेट जो आज आम्हाला तोच असणार का आता आम्ही पोहोचलोय खवणे बीच वरती आणि दादा नाव काय राजा मोंडकर आणि तुमच्या कायाकिंगचं नाव काय स्वामी कायाकिंग आणि ह्यांच्या थ्रू आता आपण कायाकिंग करणार आहोत अनुभव तर मी तुम्हाला सांगेनच पण मी कालच यांना फोन केला होता आणि फोन करून ह्यांना कॉन्टॅक्ट करून आलो होतो वेंगुर्ल्याच्या रस्त्यावर जाताना ना आम्ही जेवलो ना तिकडे माझघरमध्ये तिथून पुढे मला वाटतं हार्डली एक 1.5 किलोमीटर राईट टर्न आहे इकडे मोठा बोर्ड पण लावला नाही खवणे कायाकिंगचा त्याचा नंबर सांगा तुमचा 7499351885 बघा तुम्हाला जर कायाकिंग वगैरे करायचं असेल वॉटर स्पोर्ट्स ओनली कायाकिंग इथे फक्त कायाकिंग होते वॉटर स्पोर्ट्स वगैरे काय होत नाही तर त्यामुळे मला फक्त तुम्हाला कायाकिंग करायचं असेल दादाचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे बिंदास या आणि रेट जो आज आम्हाला आहे तोच असणार काय सांगू नको ना बघा रेट्स तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी हे करून घ्या विचारून घ्या कारण जसा सीझन तसे रेट एवढं लक्षात ठेवा तर चला आता आपण कायाकिंगचा अनुभव पण घेऊया आता आलो तर आहे आपण समोर कायाकिंगसाठी इथे घेतला आपण तांदळाचा लाडू 1 नंबर चव आहे 1 नंबर बघा यांनी घेतला रेटच्या मानाने तर एकदमच भारी आहे 10 रुपये फक्त 10 रुपये फक्त 10 रुपये बघा ह्या मावशींकडे आणि बीच बघा इथे कायाकिंगला आलं त्या समोरच आहे तिथे आणि काय खोबऱ्याचे काय वाडी आहेत काय खोबऱ्याच्या वड्या चाय सर्व काय आहे कोकम सरबत लस्सी सर्व काय तुम्हाला मिळेल इकडे आला तिकडे तर ह्याचा तर आस्वाद नक्की घ्या तांदळाचा लाडू 1 नंबर चवा भारीचा आणि 10 रुपये म्हणजे कायच नाही लाडूची साईज बघा केवढी सर्वांनी ट्राय केला आणि खूप भारी लागला आम्हाला लाडू येवा खवणे आपलाच असा इथे बुकिंग काउंटर आहे तिकीट घर बघा अशी जॅकेट्स वगैरे मिळतील तुम्हाला जॅकेट्स म्हणजे कसे आपले सेफ्टी जॅकेट्स आहेत तुम्ही बुडणार नाही काय नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल सेफ्टी जॅकेट्स आहेत आणि या दादाच्या एवढ्या बोटी आहेत ना बोलतो 50 लोक एका वेळेला आलेत ना तरी काय प्रॉब्लेम नाही आणि राजा कायाकिंग नाव कोणाचा ओके दोन्ही सेमच आहे ओके स्वामी कायाकिंग फेमस आहे राजा कायाकिंग म्हणून पण यांचंच आहे सुरू केलं आहे का ओके हे बघा आणि असं हे कायाकिंग असतं आणि हे जाऊचा की हे जाऊचा हे सगळ्या बोटी आहेत आपल्याला पण याच्यात फुल एन्जॉय करायचं आहे आता आपले लोक येतात अजून वाट बघतोय मजा येणार तुम्हाला कायाकिंग करायला तासभर असतं आपल्याकडे आणि दादाने आत्ता सध्या काय रेट दिला आहे तुम्ही तुम्हाला नाही सांगणार आहे तर तुम्ही फोन करा आणि विचारा काय प्रॉब्लेम नाही सिजनल रेट असतात परत सांगतोय तुम्हाला आणि अक्षता एक्सायटेड आहे अक्षताला काय एक्साइटमेंट माहिती आहे तिकडे ते मँग्रोव्ज आहेत ना काय म्हणतात कांदळवन हां कांदळवनात जायच्या बोटी पाहिजे तिला तिकडेच पाहिजे कायाकिंग चला आता एन्जॉय करूया आपली वाट बघतो 2-4 जणांची घेऊन जमणार करायला येतं असं हो तुम्ही पॅडलिंग करू नका त्याला तुला समोर बघतो मागचा असेल तो पॅडलिंग करेल एवढ्या बोटी आहेत दादाच्या दादा म्हणतो काय टेन्शन घेऊ नका 50 लोकांची मोठी सहल घेऊन एक साथ सोडतो सगळ्यांना काय टेन्शन नाही चला फक्त ऐकलं होतं एवढे दिवस कायाकिंग कोकणात चालू झाला कायाकिंग पण पहिल्यांदाच आता अनुभव पण घेणार आहोत एक्सायटेड सगळेच आहेत अक्षता तर आहे स्पेशली आयुष आर्य पण एक्सायटेड आहेत खूप हां आणि हे काय पप्पा हा हे कायाकिंग करायचंच आहे अजिबात नको नाही करायचंच आहे स्विमिंग पूल मध्ये कसं पाणी असतं तसा ना झोपलात तरी चालतं आणि बघा हे आहे ना जॅकेट आहे काय होऊचं नाही पाणी कमी कमी टेन्शन नाही दादा मस्त रिलॅक्स करतो सगळ्यांना काय टेन्शन घ्यायचं नाही कोणी पण या लहानांपासून मोठ्या कमीत कमी किती वर्षाचा असं काय नाही आता आमची स्नोवी पण जाणार आहे 2 महिन्याची आहे जाणार आहे बोटिंग करायला कायाकिंग करायला काय टेन्शन नाही आणि बघा दादा सांगतोय आता जसं आम्ही आहे ना आम्ही एक रील बघितली होती त्या रीलवरचा मी नंबर स्क्रीनशॉट सेव्ह केला होता आणि त्याच्यावरती फोन करून यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग आलो त्यामुळे थोडंसं आपल्याला डिस्काउंट भेटलेलं आहे थोडंसं किती ते मी सांगत नाही पण डिस्काउंट भेटलेलं आहे तुम्ही पण आपला जर व्हिडिओ बघताय तर नंबर बघून दादांना कॉल करायचा आणि आधी बुकिंग करायचं डायरेक्ट तुम्ही आलात ना तर थोडेसे रेट तुम्हाला जास्त लागतील इथे डायरेक्ट आला तर आणि असं फोन करून आला तर दादा ऑलरेडी सेटिंग करतील कशी काय ती आणि तुम्हाला रेट 100% एकदम वाजवी कमीच लागतील
याची गॅरंटी मी तुम्हाला देतो, कारण आता मी ते उभा आहे ना, मी रेट बघतोय, एकमेकांना विचारतोय ना, तर दादाचे रेट थोडेसे कमीच आहेत. डायरेक्ट दादाकडे बुकिंग करायची. ती आता मावशी आली आहे, तिच्याकडे अंडी आहेत उकडलेली, मस्त मस्त अंडी आहेत उकडलेली आहे. गावठी देशी आहे की बॉयलरची आहेत? बघा बॉयलरची अंडी आहेत मस्तपैकी. तुम्हाला अंडी वगैरे खायचं असेल, आज शुक्रवार आहे, नक्की खाऊन जावा अंडी. हा म्हणूनच ठेवले शुक्रवार म्हणूनच. आणि मस्तपैकी गप्पा मारले तिने, मावशीने आमच्यावर अर्धा तास आमच्यावर गप्पा मारत होती. चला आता आपले सगळे बाकीचे पण आलेले आहेत, ह्यांचीच वाट बघतोय कधीपासून कायाकिंग करायला. चला सगळे आलेत, जाऊया कायाकिंगला. आता एक एक बोट आमची निघाली आहे बघा. फोटो नाही, हा व्हिडिओ आहे. हा बघा, आता मेघा सचिन चाललाय तिकडे, ओमकार आणि बाळा तर पोचलेत. आयुष आणि साची बेस्ट बोटर आहे ते, बेस्ट बेस्ट. इकडे बी आणि अक्षत आहे, आणि आमच्या बरोबर आहे स्नोवी. इकडे बम्मी आणि पप्पा, यांची येणार आहे मजा, पहिल्यांदाच काहीतरी अनुभव घेणार आहेत. आणि तिकडे राखी पण आहे, आपला भूपेश पण आहे, आणि सोहम पण आहे तिकडे. आर्य आणि सोहम दोघांनी एकदम स्पेशल मागून घेतलं. आम्ही दोघे फक्त, कोण नाही अजून. आणि आम्ही दोघे, साचीने पण मागून घेतलं आयुषला. चला खूप दिवसापासून इच्छा होती कायाकिंग करायची. आता आपण त्या बोटीमध्ये बसून कायाकिंगला सुरुवात करत आहोत. बाकीच्यांनी केली पण आहे, आणि तो बघा बाळा ओमकार पोचले पण. चला आमच्या ह्या पोरीचा पायगुण तरी बघा. स्वामी कायाकिंग नंबर बघा इथे पण येतोय तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट फोन करून येऊ शकता. आणि बघा स्नोवी काय म्हणजे ना, लकी आहे, लकी एकदम. बघा चालली बोटिंगला, कायाकिंगला. आम्ही वयाच्या 45-46 वर्षी करतोय, तो दुसऱ्या महिन्यात करते. हे बघा असं मस्त कायाकिंग सुरू आहे आपलं. आणि आपण आतमध्ये हलत पुढे पुढे येतोय, आणि मी एका हाताने वल्लवतोय, आणि स्नोवी आमची थोडीशी आहे, हलू नको, बोट आलते अक्षता. आणि आर्या पण एन्जॉय करते आहे. आणि पुढे गर्दी बघा केवढी आहे ती. टर्न मार रे, ठोकू नको, फाईन लागतलो. हाय इथे ठोकाठोकी जास्त होईल का, गर्दीच खूप हा. हा अजून सुटतातच बोटी ते बघा. आणि पुढे गर्दी बघा किती भयानक आहे, भरपूर गर्दी आहे बघा इकडे. काय आलं, कोण आवाज दिला? हे बघा भरपूर अशी गर्दी आहे. आणि आमची स्नोवी ओरडते आहे. आता मी अक्षताकडे देतो आहे वल्लवणं, देऊ अक्षता काय ग. आणि आम्ही आता एन्जॉय करतो कायाकिंग बघा अशी. आणि तासभराचं आहे आता हे, असं तासभर चालणार आहे का, पूर्ण शूटिंग नाही करणार आहे आपण, फक्त आपण हा आता एन्जॉय करणार आहोत कायाकिंगचा. कायाकिंगमध्ये पण आमचा काय व्हॅल्यू नाही राहिलेली, हिचंच व्हॅल्यू आहे सगळीकडे बघा. हिला सगळे घेऊन फिरतात आहेत. आता हे आमच्या ग्रुपमध्ये नाही, त्यांची नावं पण मला माहिती. तू अक्षय ना रे, रिद्धी बघा. हे बघा हे पण आले स्नोवीला घ्यायला. हे बघा सगळे लोक आपल्या स्नोवीकडेच बघतात आहेत, कारण स्नोवी बोटिंग करते, आपली कायाकिंग करते आहे. अशा आम्ही मस्तपैकी दिसतोय स्वतः कायाकिंग करताना, आणि बरीच लोक आहेत तिकडे. आणि बघा आमची स्नोवी कुठे 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 फिरायला गेली पुढे. चला आता आम्ही कायाकिंगचा आनंद घेतो स्नोवीला घेऊन. आणि आता पुढे जे दिसत आहे ना तुम्हाला, हे आहे कांदळवन मॅनग्रोव्ह. लेफ्ट मार आता. आता पुढच्या ड्रायव्हरला आम्ही शिकवतोय. आणि आमची स्नोवी आहे ना कशी उडी मारायच्या तयारीत आहे पाण्यात. मी आता मारेन मग मारेन उडी अशी करते. आणि बघा हे आहे कांदळवन म्हणजे मॅनग्रोव्ज. चला चला लाईट मार, राईट मार, राईट मार, राईटवाला मार. हा उजवीकडे मार. चला आता आमची बोट इथे अडकली आहे, ती जरा काढतो. आणि मस्त असं आहे बघा मॅनग्रोव्ज म्हणतात ना कांदळवन. हे ह्याच्या आतमध्ये इकडून घुसायचं आणि तिकडून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे एकदम कलाकारीवालं काम असतं, हे सोपा नाही ते. अक्षताचा मस्त असा आज एक्सरसाइज होणार आहे मस्तपैकी. आणि स्नोवी आमची शांत बसलेली आहे पाणी बघत. दोन्हीकडचं मार, डावीकडचा मार पहिला, तर लेफ्टचा मार. चला आता आम्ही हळूहळू निघतोय बाहेर. आणि व्हेरी गुड, काय मुलगी शिकली, प्रगती झाली. तसे आमचा ड्रायव्हर शिकला आहे, हा बरोबर शिकला आहे आता, एकदम परफेक्ट. आणि पुढे हे बोटवाले ना राऊंड मारून देतात आपल्याला. हे बघा हे मस्तपैकी कांदळवान असून. आणि डावी उजवा, राईट मार, राईट. हा राईट मार, पूर्ण फुल राईट मार. हे असे पण फिरवतात रे, असे पण फिरवतात. काय चार्जेस घेतात एक ट्रिपचे? म्हणजे किती पण आपली फॅमिली असेल तर 8 माणसांचे 800 रुपये, म्हणजे माणसी 100 रुपये घेतात.
ओके जर वरचं जर चालू असलं ना ते धबधबा म्हणून हां तर 1000 रुपये मारतात. आज इथे fish आहेत ते पाय सोडून हे केले. ओके 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 आम्ही आलो आहोत बाहेर अथक प्रयत्नानंतर आता कसं नाही पण आरामात आलो आता लेफ्ट मार अक्षदा लेफ्ट मार लेफ्ट हां पूर्ण लेफ्ट मार फुल लेफ्ट मार इकडे जायचं आतमध्ये ना हां चला त्या बोटीत आता राईट मार चला असं मस्तपैकी आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि एन्जॉय करतो कायाकिंग एवढी पब्लिक आहे ना फुल धमाल चालू आहे सगळ्यांची बघा तिला उडी मारायची आहे आणि आम्ही आता एकदम आतमध्ये कुठेतरी आलो आहे आणि आमचे बघा हे मंडळी बघा इकडे आयुष आहे आर्या ये आयुष आहे आर्या आहे येत आहेत आतमध्ये हे बघा इकडे आतमध्ये पण आहे इकडे आम्ही राऊंड मारून जस्ट आलो आता बाहेर आणि आता आम्ही बाहेर निघतोय बघा गर्दी आहे आणि बोट पुन्हा एकदा आपली बिंदास ठोकलेली आहे इथे आपलं ठोकायला काही फाईन लागत नाही बिंदास ठोकायच्या गाड्या हे बाहेर यायचं नाव घेत नाहीत असं काय वेळेचं बंधन नाही आपल्याला वेळेचं काय बंधन असं नाही आहे पण ठीक आहे फोन आणि कायाकिंग जे करायचं होतं एवढ्या दिवसापासून ते आम्ही केलेलं आहे अजून आमची माणसं तिकडे फिरतातच आहेत गोल फिरत आहेत बाहेर काय निघत नाहीत तिकडेच गोल फिरत आहेत बघा भूपेश हा सोहम उतरला आर्या आली एकटीच पुढे ती बघा येते येण्यासारखी हसते आणि सुरुवातीला असं वाटतं की फक्त 1 तास पण आतमध्ये गेल्यावर कळतं 1 तास म्हणजे लय झाला 1 तास अर्ध्या तासानंतर असं वाटतं आता बाहेर निघूया कारण हात पण दुखायला लागणार आहेत आणि पाठ पण आणि आम्ही पूर्ण भिजलो आहे म्हणजे पाण्यात न उतरता भिजायचं असेल तर कायकिंग करा आर्या आली बाहेर आर्या तेवढी नाही भिजलं हे दोघे जरा मास्टर होते वाटतं ते जास्त नाही भिजले दोघे जण त्यांचं वजन पण हलका होतं ना आमचं वजन एकदम भारी होता आयुष पूर्ण भिजलेला आहे तो पण आलेला आहे पार्किंग झाली भिजले का भिजले अरे पण भिजले त्यांची पण लँडिंग झालेली आहे ती बघा तिकडे बघा साची बघा उड्या मार उडी मार चला आता कायाकिंग तर झालेलं आहे आणि 6 वाजलेत आता पुढचा प्रोग्राम बघूया काय आहे तो आपला ठरवूया आणि हिच्या बीचवर जायचं आहे वेंगुर्ल्याच्या बीचवर जायचं आहे साचीच्या बीचवर आपल्याला जायचं आहे चला आता निघूया पुढचा प्रवास करूया पण मजा आली कायकिंग करायला एकदा तरी नक्की करायला पाहिजे अनुभव घ्यायलाच पाहिजे आणि लोकांची गर्दी भयानक आणि गर्दी भयानक आहे आणि मजा आलेली आहे आली ना ओमकारला मजा आली म्हणजे सगळ्यांना मजा आली फुल मजा आलेली आहे आणि साची आर्या दोघांनाही मजा आली आहे आली आहे का बघा बाळाने पण केलेलं आहे कायकिंग झालेलं आहे सगळ्यांचं आणि तुम्हाला दिसत नसेल पण मागे एवढी माणसं आहेत ना तुफान गर्दी आहे धावण्याला कायकिंग करायला चला आता कायकिंग झालं आहे आता निघूया आपल्या घराकडे म्हणजे पुढे जाऊया बघूया चला मी जॅकेट घालून अरे जा लवकर साची हे मागे बोट आली बघ आणि कयाकिंग नंतर तुम्ही बघितलंच असेल आम्ही मस्तपैकी पोहलोय आणि आम्हाला पोहायला दिलाय त्यांनी दादानी मजा आली आहे तुम्ही आला तर जास्त इन्सिस्ट करू नका पोहायला द्यायला मजा आलेली आहे ओंकार पार्क आणि सगळे पोहलेत सचिन ओमकार पासून सगळे आमचे पोहलेले आहेत तर खूप धमाल केली आणि जे तुम्हाला राया कॅकिंग सांगितलं ना त्यांनी म्हणजे स्वामी कॅकिंग मस्त सोय केली होती आपली आणि आपल्याला पोहायला पण त्यांनी फुल अलाउड केलं आतमध्ये असं सहसा कोणाला करत नाही पण आपल्याला केलं आहे चला मजा आली पोहायची पण इच्छा पूर्ण झाली सोहम दमेपर्यंत पोहलेला दमेपर्यंत थकला तो यांच्या पाठीमागे समुद्र आहे तिकडे पण जातो हा पोहायला सागरेश्वर ना रे सागरेश्वरचा समुद्र तिथे जातो हा पाठीमागे आणि भूपेश पण आज इथे आम्ही बॅकवॉटरमध्ये पोहलो आहे कॅकिंगच्या ठिकाणी आणि अजून कॅकिंग चालू आहे 7 वाजत आले अंधार पडायची वेळ आली
चला आता पोहायचा पण आनंद घेतलेला आम्ही, म्हणजे खायचे पोहे नाही, पोहायचा स्विमिंगचा आनंद घेतलेला आहे. आता चला आता निघूया आपण पुढे, मगाशी बोललो पुढे जाऊया पण नाही पोहलो. चला जाऊया आता.